सर्व कृती प्रभुदेवाची यथार्थवाणी यथार्थ त्याची सर्व कृती प्रभु प्रेमाने सृष्टी भरली प्रिय दयाला न्यायनीती वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा अवघी वसुंधरा। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो आणि तुम्हाला सुद्धा। पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया। हे प्रभू येशू, तू सर्वसमर्थ परमेश्वर व शांतीचा राजपुत्र आहेस। हे प्रभू आम्हावर दया कर। हे प्रभू आम्हावर दया कर। हे प्रभू येशू, तू परमेश्वराचा पुत्र आणि मरियेचा पुत्र आहेस। हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे प्रभू येशू, तू मनुष्य झालेला शब्द आणि पित्याचे ऐश्वर्य आहेस। हे प्रभू आम्हावर दया कर। हे प्रभू आम्हावर दया कर। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, इतरांसाठी सत्कृत्य करून तुला अधिक चांगल्या रीतीने जाणून घेण्यास आम्हाला शिकव। तुझ्यावर आम्ही अधिक प्रीती करावी व ख्रिस्ताच्या मरण आणि पुनरुत्थानाचे शाश्वत रहस्य आम्हाला समजावे म्हणून आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमेन। प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामधून घेतलेले वाचन। अंतुकिया येथे काही दिवस राहून पौल निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत आणि फ्रुगिया ह्यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला। तेव्हा अपोलो नावाचा एक मोठा वक्ता आणि शास्त्र पारंगत अलेक्झांद्रियाकर यहुदी इफिस येथे आला। अपोलोला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते आणि अपोलो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे। तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता। अपोलो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला तेव्हा प्रिसिला आणि अक्विला ह्यांनी अपोलोचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले आणि त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला। नंतर अपोलोने अखाया प्रांतात जाण्याचा बेत केला तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले। अपोलो तेथे पोचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार मोठे सहाय्य केले, कारण येशू हाच ख्रिस्त आहे असे पवित्र शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणे सर्वांसमक्ष यहुद्यांचे खंडन करीत असे। प्रभूचा शब्द। देवाला धन्यवाद।
प्रतिसाद स्तोत्र आपला प्रतिसाद असेल. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे. परमेश्वर अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. परमेश्वर राष्ट्रांवर राज्य करीत आहे. परमेश्वर आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत. अब्राहमाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. पृथ्वीवरील सर्व राजे देवाचे आहेत. तो परमथोर आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. माझ्या मेंढरांना मी ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर पिता ते तुम्हास माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. ह्या गोष्टी मी तुम्हास अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हास उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हास म्हणत नाही. कारण पिता स्वतःव तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. परमेश्वराकडे मागणे म्हणजे त्याच्याकडे प्रार्थना करणे. आपण असं काही मागू की ज्यामुळे दुसरे काही मागण्याची आपल्याला गरज उरणार नाही. म्हणून पहिला पवित्र आत्मा आपण मागू. त्याच विषयी आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू बोलत आहे. कारण तो आला, तो कधी येईल? जेव्हा प्रभू येशू पित्याच्या उजवीकडे स्वर्गारोहण होऊन पित्याच्या उजवीकडे सत्तापूर्ण अधिष्ठान करील. मग पिता आणि पुत्र परत एकदा, तसं काही माणूस झाला म्हणून प्रभूने पित्याला सोडलं नव्हतं, परंतु त्याचं प्रेषित कार्य, दिलेलं कार्य जणू काही आपलं तारण करणं हे पुरं करून तो वर जाणार आणि स्वर्गारोहण होऊन तो वर गेल्यावर पित्याच्या उजवीकडे सत्तापूर्ण अधिष्ठान करून तो आपल्यासाठी मध्यस्थी करील. म्हणून तो सांगतो मागा, कारण मी आता पिता आणि मी एकमेकाच्या अगदी जवळ आहोत.
तोच सर्व देणग्यांची, पवित्र आत्मा सर्व देणग्यांची गुरु किल्ली आहे. म्हणून ती पहिली मागूया आपण. कसं मागायचं? म्हणून आपण प्रथम प्रार्थनेचा अर्थ थोडक्यात समजून घेऊया. प्रार्थना सर्व धर्मांतील माणसांसाठी आहे. कारण आपण बघतो सगळ्या धर्माची लोक प्रार्थना करीत असतात. सर्वांच्या विश्वसनीय जेन्युइन प्रार्थना पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होतात, हे सत्य ख्रिस्त सभा शिकवते. विश्वसनीय प्रार्थना, ऑथेंटिक जेन्युइन प्रार्थना ही पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होते. प्रार्थनेचा उगम माणसाच्या खोल अंतःकरणामध्ये होतो. माणसाचा संपूर्ण जीव जणू प्रार्थनेत असतो. असं नाही की शरीराचं कुठलं एक इंद्रिय प्रार्थनेत गुंतलं आहे आणि दुसरं इंद्रिय दुसऱ्या काही गोष्टी करीत आहे. नाही, संपूर्ण जीव प्रार्थनेत असतो. आणि ज्या वेळेला व्यक्ती संपूर्ण जीव ओतून प्रार्थना करीत असते त्या घटकेला प्रार्थना म्हणजे त्या व्यक्तीसाठी सर्व काही असते. असं नाही की तिथं प्रार्थना करायची आणि लक्ष इथे तिथे, असं नाही. भावना असतात प्रार्थनेत, भावना असतात. कधी माणूस रडू पण शकतो प्रार्थना करताना, कधी हसू पण शकतो देवावर बघून, कधी रागावला सुद्धा असतो, कधी सौम्य लीन असतो. ह्या भावना आहेत आणि भावना प्रार्थनेत असतात. परंतु प्रार्थना म्हणजे फक्त भावनाच नाहीत. तसेच प्रार्थनेमध्ये बुद्धी सुद्धा असते. बुद्धी ही हा प्रार्थनेचा भाग होऊ शकतो. पण परत फक्त डोक्याने काही विचार केला म्हणजे प्रार्थना झाली असं नाही. बुद्धीची भूमिका बजावते प्रार्थनेमध्ये. कारण मी कोणाशी बोलतो, मी कोणाच्या समोर आहे, मी कुठे आहे, मी काय केलं आहे, मी काय करायला पाहिजे, काय केलं नाही, काय चुकीचं केलं, काय करायला पाहिजे, हे सगळं आपण बुद्धीने विचार करू शकतो. म्हणून बुद्धीसुद्धा प्रार्थनेचा अगदी भाग असू शकते. परंतु प्रार्थना म्हणजे बुद्धीची फक्त कसरत नाही, शरीरसुद्धा प्रार्थना करते. हे फार महत्त्वाचं आहे. खाटेत बसायचं आणि सांगायचं मला खूप वाटते प्रार्थना करायला, पण उठायचं नाही, आळशीपणाने तिथेच राहायचं. आम्ही इथून करतो, इथून करते, नाही. शरीरसुद्धा प्रार्थना करते. म्हणून शरीर जाऊन त्या पवित्र स्थळी असलं पाहिजे. आणि शरीर असं असलं पाहिजे की तिथं मी देवाच्या पुढ्यात बसले आहे, देवाच्या पुढ्यात बसलो आहे. आणि म्हणून दुर्बळातील दुर्बळ व्यक्तीसुद्धा देवाशी बोलू शकते. एखाद्याचे हात नाहीत, पाय नाहीत, किंवा एखादा पायाने हाताने पांगळा लंगडा आहे, किंवा एखादा बुद्धीने कमी आहे, पण दुर्बळातील दुर्बळ व्यक्तीसुद्धा प्रार्थनेमध्ये गुंतलेली असते. प्रार्थना करणारी व्यक्ती स्वतःच्या पलीकडे भरारी घेत असते. स्वतःच्या पलीकडे माणूस प्रार्थना करायला गेला आणि त्याच्यामध्येच नुसता गुंतून बसलेला आहे, मग ती प्रार्थना नाही. प्रार्थना म्हणजे देवाकडे झेप घेणं, देवाकडे उडी मारणं. प्रार्थना म्हणजे स्वतःसाठी आखलेल्या कक्षेतून, परिघातून, कवाड्यातून, पिंजऱ्यातून बाहेर पडत असणं. माणूस प्रार्थना करायला गेलाय, पहिली त्याने उडी मारली, झेप घेतली देवाकडे. दुसरी, देवाला सांगताना फक्त माझं मीच एवढं नाही, तर इतरांचा सुद्धा विचार झाला पाहिजे. काय करू शकतो मी, काय करू शकलो असतो पण केलं नाही, काय केलं मी, वगैरे. आता अपोलो आणि पॉलचं आपल्याला उदाहरण आज पहिल्या वाचनात दिलं आहे. तिथं एक वाक्य आहे की पॉल हा स्वतःच्या विचारामध्ये बसून राहिला नाही. काय करत होता पॉल?
सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरत होता. प्रार्थना आहे. अपोलो काय करत होता? परत त्याला फार मोठी उत्सुकता होती की मी इथे गेलं पाहिजे, मी तिथे गेलं पाहिजे आणि लोकांना ख्रिस्त कोण आहे हे पवित्र शास्त्राच्या आधारे पटवून दिलं पाहिजे. म्हणून प्रार्थना करणं म्हणजे स्वतःच्या स्वार्थी कवाड्यातून, कक्षेतून, परिघातून, पिंजऱ्यातून बाहेर पडत राहणं. आणि प्रार्थना फक्त गरजेपुरताच मर्यादित नाही. जेव्हा मला गरज लागते तेव्हा मी प्रार्थनेला जाते, जेव्हा मला गरज लागते तेव्हा मी देवळात जाते. आज माझ्या अमुकाचा मरणाचा दिवस आहे, आज माझा अमुकाचा वाढदिवस आहे, आज माझं तसं आहे. नाही, एक गरजेपुटी प्रार्थना चालली आहे. नाही, प्रार्थना गरजेपुरता मर्यादित नसते. गरजा न्यायच्या पण मर्यादित नसते. मला काही पाहिजे म्हणून नव्हे, तर माझा जीव देवाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आवाजात प्रार्थनेचा गाभा असतो. सांगायचं, देवा मला तू पाहिजे, देवा मी तुला शोधते, मी तुला शोधतो. ख्रिस्ती श्रद्धेप्रमाणे हा तू म्हणजे आपला परमेश्वर स्वतःमध्येच गुरफटून राहिला नाही. आदम हव्वेने जेव्हा पाप केलं, माणूस पाय घसरला आणि पापात शिरला. करायला नको होते ते माणसाने केलं, पण ते नातं जोडण्यासाठी माणसं नाही, परमेश्वर धडपड करू लागला. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तो स्वतःमध्ये गुंतून राहिला नाही, परमेश्वर मजपाशी धावला. प्रार्थना करण्यासाठी हा मोठा हेतू आहे आपल्याला, की माझी परमेश्वर वाट बघतो, तो थांबला आहे माझ्यासाठी, तो माझी खरोखर प्रतीक्षा करत आहे. आणि आपण विसरायचं नाही आपल्या श्रद्धेची रहस्य. पहिलं रहस्य आहे की तो त्याचं दर्शन, साक्षात दर्शन देण्यासाठी, एपिफनी, तो स्वर्ग सोडून आपल्यासाठी माणूस झाला. भीती दाखवण्यासाठी नाही माणूस झाला. तो आपली पुलिसगिरी करायला नाही आला माणूस म्हणून, तर जिवलक मैत्रीचे नातं जोडण्यासाठी आला. माझे मानवी जीवन त्याने त्याचे केले, पाप सोडून इतर सर्व बाबतीत तो माझ्यासारखा झाला. मी त्याला समजावं आणि त्याने मला समजून घ्यावं. तो इमानी व विश्वासू मित्र बनला. देव स्वतः आपल्या हृदयाच्या दारावर ठोठावीत असतो आणि आपणाला त्याच्या भेटीसाठी आमंत्रित करीत असतो. तो अक्षरशः आपली वाट पाहतो. त्याने आपल्याशी तसा करार केला आहे. त्या रहस्यमय करारामध्ये शिरत राहणं म्हणजे प्रार्थना करणं. परमेश्वराच्या दयाळू, कनवाळू बाहूमध्ये विसावणं, त्रैक्य परमेश्वराच्या रहस्यमय आनंदामध्ये उडी घेणं, ह्याला प्रार्थना म्हणतात. परमेश्वर साक्षात प्रीतीचा आदर्श आहे. म्हणून परमेश्वरात तसूभरही द्वेष किंवा घृणा नाही. त्याला ते ठाऊक पण नाही द्वेष म्हणजे काय, घृणा म्हणजे काय, असूया म्हणजे काय. हे षड्रूपू परमेश्वराला माहीत नाहीत. परमेश्वरामध्ये फक्त प्रकाश, अंधार अजिबात नाही. तो प्रीतीचा सागर आहे. त्याच्याकडे आपण सर्व काही मागू शकतो. म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण सर्वांना सांगितलेलं आहे, शिष्यांना उद्देशून प्रभू बोलला, मागा, मागाल ते तुम्हाला मिळेल. सर्व काही आपण मागू शकतो. त्याला सर्व काही आपण सांगू शकतो. आपण चुकलो तरी तो प्रेमच करीत राहतो आपल्यावर. पडलो तरी तो उचलत असतो आपल्याला. हरवलं तरी तो आपल्याला शोधत असतो. आणि म्हणून पित्याकडे जे मागाल ते तो देईल.
हा जणू काय एक ब्लँक चेक आहे तुमच्या हातामध्ये, माझ्या हातामध्ये ब्लँक चेक. ब्लँक चेक किती पाहिजेत आकडा तुम्ही भरायचा, अशा प्रकारे आहे ही प्रार्थना आपली. लहान मूल डॅडीकडे जसं मागते तसं मागत राहायचं. डॅडी बघील, चांगलं असेल तर नक्की देणार आणि घातक असेल तर देणार नाही डॅडी, पण मागत राहायचं मात्र आपण. त्याचा पवित्र आत्मा जो पित्यापासून पुत्रापासून निघतो त्याला आपणात वस्ती द्या. तो सर्व काही आपल्याला मिळवून देईल ह्याची खात्री आपल्याला आहे. शेवटी संत बोनाव्हेंचर म्हणतो, जेथे पवित्र आत्म्याचे प्रेमाने स्वागत केले जाते, जेथे पवित्र आत्म्याला आनंदाने स्वीकारले जाते, जेथे पवित्र आत्मा येण्याची प्रतीक्षा केली जाते, तेथे पवित्र आत्मा धावून येतो आणि ती खरी आपली प्रार्थना, अस्सल आणि विश्वसनीय जेन्युइन प्रार्थना बनत असते. आपण मागायचं, तो आपल्याला देईल. आमेन. मित्रांनो, आज आपण या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करीत आहोत 2 व्यक्तींसाठी. पहिली व्यक्ती आहे साल्वादोर गाब्रू. आपले फादर गाब्रू यांचे बंधू, त्यांचे भाऊ साल्वादोर हे मरण पावले, देवाघरी आपल्या अगोदर निघून गेलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. फादर गाब्रू आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांसाठी आपण या प्रार्थनेत त्यांच्यासाठी, या मिसेमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे शिरलयवाडीला बोईतूर कोळी या मरण पावलेले आहेत, त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनव. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. प्रभू माझे अपराध धुवून टाक, मला पापातून. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे दयाळू प्रभो, ही दाने पवित्र कर आणि आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हा सर्वांना तुझ्यासाठी अविनाशी दान बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्ताने आपल्या देहाचे क्रुसावर समर्पण केले
आपल्या पूर्ण समर्पणाने इतर सर्व समर्पणे त्यांनी परिपूर्ण केली. आमच्या तारणासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपवले. तो याजक, वेदी व बळी बनला. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा पात्र सेवक व इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे.
आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. The mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Amen. Lord Jesus Christ. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. हे बापा, मी जेथे आहे तेथे तू मला दिलेले लोक असावेत अशी माझी इच्छा आहे, अशासाठी की तू मला दिलेले वैभव त्यांना दिसावे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या स्मरणार्थ आम्ही हा मिसा साजरा केला आहे. ह्या पवित्र कम्युनियनच्या सामर्थ्यामुळे तुझ्यावरील आमची भक्ती उत्तरोत्तर वाढत राहो
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद.